मागणी करण्याबाबतचा विषय आम्हाला माहीत नाही. आम्ही आझाद मैदानाला मागणी केली असं नसतं हो. असं महाराष्ट्रात काय पहिल्यांदा सरकार घडवून आणायला लागलं का? यांनी परवानग्या मागितल्या आणि त्यांनी परवानग्या मागितल्या. असं सरकार जाणून बुजून घडवून आणायला का? मराठ्यांनी मागितलेलं नाही का? याच्यात मराठा ओबीसीचा वादाचा काही संबंधच नाही. आम्ही मुंबईला येणार आहेत, परवानगी मिळाली का नाही मिळाली का? जरांगेंना जी आहे ती मुंबईत परवानगी मिळाली नाही अजून, का मिळाली नाही असा प्रश्न विचारत आहेत. प्रोसेस आहे, मिळेल. जेव्हा जे काय असेल त्यांनी मागितली आहे की नाही हे मला माहीत नाही. मागितली असेल तर मिळेल. परवानगीवरून जरांगे पाटलांनी आणखी एक आरोप केलाय. आम्ही मैदानांची मागणी केल्यावरच ओबीसींकडून मागणी करण्यात आली आहे. असे प्रतिस्पर्धी सरकारनं तयार केलेत का, असा सवाल जरांगेने उपस्थित केलाय. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही पण मागणी केली ना, असं असतं का लगेच एखाद्याने मागणी केली प्रतिस्पर्धी उठवायचा? हे कामं सुरू केले का सरकारनं, की मग त्यांनी मागितली म्हणून द्यायचे नाही का? हे मैदान जे आहे हे आझाद मैदानची मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली आहे. त्यामुळं परवानगी द्यायची असेल त्यांनी आम्हाला पहिल्यांदा द्यायला पाहिजे, कारण आमचे काही 3 कोटी लोक येणार नाही आहे. आमचे त्या मैदानात जेवढे मागतील तेवढेच आमचे लोक येतील. शासनानं त्यांना साजेशी त्यांना योग्य अशी जागा 3 कोटी लोक मावतील असं एखादं मैदान जे आहे ते मैदान शासनानं त्यांना उपलब्ध करून आमचं काही म्हणणं नाही. परंतु आता आम्ही हे मैदान मागितलेलं आहे आणि पुन्हा मराठा समाजानुसार तेच जर मैदान जर दिलं तर त्या ठिकाणी विनाकारण संघर्ष जो आहे तो संघर्ष निर्माण होईल. पण आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानाला होणार हे मात्र निश्चित आहे. तर मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यास आपला विरोध असून जरांगेंच्या मागण्या वाढतच चालल्याचं म्हटलंय. हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या. आता त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या. आता याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच ना, कारण 4 ओबीसी आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेलं आहे. नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत. आणि मग आम्ही जर गप्प बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की बा ठीक आहे, आम्हाला सुद्धा हे मान्य आहे. त्यामुळे आम्हाला विरोध तर करावाच लागेल. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध आम्ही करणार. मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि जरांगे पाटलांच्या मागण्या वाढतच आहेत असं छगन भुजबळ म्हणाले. त्याचं जाऊन तिकडे ते पागल झालेलं आहे सगळ्या दुनियाचं. ती त्याला दुसरं येते मागण्या वाढत चालल्या. चलून दे, तुला काय करायचं? मागण्या वाढून देतो, तो खातो सगळ्या दुनिया, तवा तुला जमतं का? कायच मागण्या वाढत तर कुठं त्याचं जाऊ, त्याचं विचारच जाऊ नका. त्या सोडून दिलं आम्ही, ते कामातून गेलेले ते, त्याला महत्त्व द्यायचं बंद. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. मात्र चुकीच्या पद्धतीनं कुणबी नोंदी सापडत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. कुणबीची ते सर्टिफिकेट जे आहेत काही ठिकाणी जर आपण पाहतो की फार चुकीच्या पद्धतीनं सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन, लिंगायत, सुतार, अगदी माळी समाज यांचेसुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडत आहेत. त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की बा आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आहात आणि ओबीसीमध्ये आपण घेणार आहोत.